नमस्कार मंडळी, मी सिद्धी पारकर आणि मी प्रिशा पेडणेकर आणि आज आम्ही आलो आहोत मुंबईच्या हृदयात म्हणजेच गिरगावात, जिथे गणेशोत्सव म्हटलं की उत्साह, श्रद्धा आणि मुंबईचं स्पिरिट एकत्र येतं. चला तर मग सुरुवात करूया या अप्रतिम प्रवासाला. पहिलं ठिकाण म्हणजे गिरगावचा विघ्नहर्ता. गिरगावचा विघ्नहर्ता हा गिरगावातील सर्वात प्रसिद्ध व लोकप्रिय मंडळांपैकी एक मानला जातो. बाप्पाच्या डोळ्यातलं तेज आणि गालावरची माया मनाला भुरळ पाडते. दुसरं ठिकाण आहे गिरगावचा महाराजा. प्रत्येक वर्षी यांची काहीतरी युनिक थीम असते. चला तर मग पाहूया. एंट्रीलाच एक असा पूल बनवला होता. तिथे प्रिशा स्ट्रगल करत आहे. अतिशय उत्कृष्ट असं डेकोरेशन केलेलं आहे आणि यावेळीचं थीम आहे जगन्नाथपुरी. मूर्तिकार राजन वेदक. किती सुंदर आहे ही गणरायाची मूर्ती. बाप्पाची ही मूर्ती किती जिवंत वाटते, जणू आताच आपल्याशी काहीतरी बोलणार आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, आपण आज ज्या जोशात उत्साहात जो गणेशोत्सव साजरा करतो त्याची सुरुवात नेमकी कधी झाली आणि कोणी केली? आज मी आली आहे एका अशा ठिकाणी जिथे फक्त भक्तिभाव नाही तर आपल्या इतिहासाचा सुवर्ण क्षण दडलाय. 1893 साली स्थापित केलेलं जगातील पहिलं सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ म्हणजेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी स्थापित केलेलं सार्वजनिक मंडळ. त्या काळात इंग्रजांनी मोठे मेळावे, सभा घ्यायला बंदी घातली होती. लोकांना एकत्र यायला परवानगी नव्हती, पण धार्मिक कार्यक्रमांवर मात्र बंधन घालता आले नाही. म्हणूनच टिळकांनी गणरायाला फक्त घराघरात न ठेवता बाहेर सार्वजनिक पद्धतीने बसवलं आणि गणेशोत्सव बनला एक सामाजिक आणि राष्ट्रीय एकतेचा मंच. इथलं डेकोरेशन अगदी साधं, सिंपल आणि सोबर ठेवण्यात आलेलं आहे. या गणेशोत्सवात फक्त पूजा नव्हती तर इथे देशभक्तीवर कार्यक्रम व्हायचे. लोक एकत्र जमून स्वातंत्र्याच्या चळवळीवर चर्चा करायचे. समाजातील सुधारणा मांडल्या जायच्या. तुमचं नाव? माझं नाव नलिनी प्रदीप मिस्त्री. पहिला गणपती इकडे बसवला, त्याच्यानंतर 10 वर्ष क्लेपची साथ आली, त्याच्यामुळे थोडासा खंड पडला. त्याच्यानंतर 1901 पासून आम्ही. पण डेकोरेशनची थीम वगैरे तुम्ही काय विचार करतात? असं नाही, आमचं साधा असतो. आता आमचं 125 आहे म्हणून आम्ही एवढं डेकोरेशन नाही तर आमचं गणपती मंडपापुरतंच डेकोरेशन साधं, जास्त आवाज नाही. म्हणजे टिळकांनी जसं केलेलं तसंच जपून ठेवायचं. आम्ही सगळे वाडीतले लोक एकत्र येऊन हे करतो. बाकी आमचं सगळं स्पीकरचा आवाज सुद्धा आमचा कमी होतो, कोणाला त्रास होता कमी. आणि मूर्ती पण मी बघते एकच मूर्ती आहे तशी पहिल्यापासून, पहिली जशी स्थापना केलेली तशीच आहे. आणि ती पीओपीची की मातीची की कशी? मातीची आहे ही. मातीची मूर्ती म्हणजे आपण गिरगावचे प्रख्यात मूर्तिकार माधुस्कर त्यांचीच आहे. त्यांचाच आमच्या वाडीत त्यांचा हे कारखाना आहे माधुस्कर. प्रत्येक वर्षी त्यांचीच. अच्छा. यावर्षी आम्हाला मूर्ती पण त्यांनी स्पॉन्सर केली. हो, बरं. मग आम्ही आलो उरणकर वाडीतील शतक महोत्सवला. गिरगाव वाडी आणि चाळी म्हणजे आपुलकीचं गाणं. प्रत्येक उत्सव, प्रत्येक सण इथे एकत्र साजरा केला जातो. आणि शेवटचा मुक्काम म्हणजे माझा आवडता गिरगावचा राजा. गिरगावचा राजा मंडप हे फक्त भव्यतेसाठी नाही तर इको फ्रेंडली गणेशोत्सवासाठीही प्रसिद्ध आहे. ऑपरेशन सिंदूरला ट्रिब्यूट देण्यात आलेला आहे.
इथली मूर्ती बनवली जाते शाडूच्या मातीपासून, जी पूर्णपणे बायोडिग्रेडेबल आहे. त्यामुळे विसर्जनाच्या वेळी पाण्याचं प्रदूषणही होत नाही. सजावटीत प्लास्टिकला बंदी आहे. त्याऐवजी वापरलं जातं नैसर्गिक रंग, कापडी सजावट, बाज किंवा परत वापर करता येणाऱ्या वस्तू. गिरगावचा राजा मंडळाने दरवर्षी हरित गणेशोत्सव ही संकल्पना जपली आहे. बाप्पाची ही मूर्ती पाहताच मन प्रसन्न होतं. With bamboo structure, hand woven baskets, natural fibers, glass and colors. This extraordinary initiative conveys a powerful message of environmental conservation, providing how traditional Indian craftsmanship can be preserved while embracing modern ecological responsibility. By adopting eco-friendly methods, the Mandal has ensured that the idol upon immersion will retain and marine life on the ecosystem. This historic achievement has been inscribed into the global annals of world record, honoring the Mandal's individual contribution of faith, sustainability, artistry and cultural heritage. यांच्यात हस्तकलेने यांच्यात चौथ्या पिढीमुळे हा गिरगावचा राजा आज जो आहे तो बनलेला आहे. तो बनवणे त्यांचा खूप मोठा हातभार आहे आणि ते ऍज अ मूर्तिकार म्हणून ही मूर्ती घडवू शकतात. आणि त्याच्याबद्दल आपलं भाग्य आहे की आज राजनजी पाटकर आणि त्यांची एंटायर फॅमिली, म्हणजे सुरुवातीपासून सांगायचं झालं तर विष्णुपंत पाटकर, गणेशजी पाटकर, दीपकजी पाटकर आणि राजनजी पाटकर या पिढीने आपल्याला खूप मोठा वारसा दिलाय. हा जो काही फेम आहे तो त्याच्यात सिंहाचा वाटा जर आपण म्हटलं तो राजनजी पाटकर आणि संपूर्ण पाटकर परिवारात आहे. लागलंय मला हे. तर हा होता आमचा आजचा अनुभव. तुमचे देखील गिरगावातील गणेशोत्सवाचे असेच आनंददायी किस्से असतील तर नक्कीच आमच्यासोबत शेअर करा. आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मोरया. तर बोला गणपती बाप्पा मोरया. परत एकदा लास्ट लाईन घेऊया. कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्लॉग? आम्हाला नक्की कळवा कॉमेंट सेक्शन मध्ये. लाईक, शेअर, सबस्क्राईब बोल ना बहन कुछ तो. नाही तर जसं की चालेल आम्हाला, आम्ही मराठी लोक आम्ही काल निर्णय लावतो आमच्या घरी.